संत के तुम रखवार। रघुवरपुर और देवता चिंतन धरई, संकट कटे मिटे। जय 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 हनुमान गोसाई। जो 100 बार पाठ कर पूज, जो यह पढ़े हनुमान चालीसा, तुलसीदास सदा। पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप, राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। उमापति महादेव, बोलो भाई सब संत। जय नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो भगवते वासु नमो भगवते वासुदेवाय। 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 नमो नमः। शहनाई वाजली। उभयतांनी अग्नीला 3 परिक्रमा केल्या। विवाह संपन्न झाला। जनक राजानं अन्नदानाचा पूर वाढवला।
आणि दशरथ राजा आपल्या पुत्र वधूंसह एक राजमहलामध्ये प्रवेश केला. तदनंतर रात्र दोन्ही पक्षाकडे अति आनंदित झाली. लग्न झालेला दिवस कसा असतो? आनंदित. पण व्याही टुक्कार गेला, भानगड करून गेला तर मात्र आनंद चालला जातो. आता हे दोन्ही व्याही सदाचार संपन्न, म्हणून जगामध्ये सदाचार वाढवला पाहिजे. आता सदाचाराची गोष्टच नाही आणि विचाराची गोष्ट नाही आहे की आपण दुसऱ्या माणसाला किती त्रास द्यावा याचा विचार राहिलेला असं आहे. त्यामुळे आनंद कमी झाला आहे. आनंद कमी झाला आहे. काय कारण आहे? तर सदाचार संपला. तदनंतर रात्र झाल्यानंतर महामुनी विश्वामित्र जनक राजाला आणि दशरथ राजाला विचारताय की तुमची स्वीकृती द्या, मी हिमालयावर निघून जातो. रामाचं लग्न लावलं, विश्वामित्र निघून गेले. कारण कळून चुकलं, शक्ती आणि ब्रह्म हे समानतेनं वावरले पाहिजे. विश्वामित्र आतापर्यंत शक्तीचा दुरुपयोग करीत होते. अध्यात्म शक्ती असो या क्षत्रिय शक्ती असो, त्याचा दुरुपयोग व्हायला नको. आता हे वस्तू ज्या आहे ना, याचाही दुरुपयोग व्हायला नको. या युगामध्ये वस्तूंचा सुद्धा दुरुपयोग होतो आहे आणि दुरुपयोग हा नाशाला कारण ठरतो. दुरुपयोग हा नाशाला कारण ठरतो. शेवटी त्याचा नाश आहे. त्यामुळे हिमालयामध्ये शाकभूत पर्वतावर कौशिक तटावर, कौशिक नदीच्या तटावर आश्रम बांधून हिमालयात राहायला लागले. विश्वामित्र गेल्यानंतर महाराज दशरथांनी विदेही मिथिलेने राजाची अनुमती घेतली आणि आपणही शीघ्र अयोध्येला जाण्याची तयारी केली. तर विदाई झाल्यावर राहता येत विदाई झाले, टिक्सा लावला, निघा. विदेही जनक राजानं आपल्या कन्यांना देहजामध्ये धन दिलं. मिथिला नगरीशानं लाखो गायी, म्हणजे प्रत्येक जावयाला 1 लाख अशा 4 लाख गायी दान दिल्या. पहा, पशुधन हे खरं धन आहे. आज तुमच्याकडे पशु कमी आहे म्हणून तुम्ही पाम तेलाचं दूध पिऊन राहिले. पशु सांभाळले पाहिजे. काही रानाचे रानं होते आपले, बिल्डिंग करून टाकल्या. आता मध्ये देवस्थानच्या जमिनी गोळा करायच्या होत्या, पण आलं त्याच्यावर मध्ये मोर्चा निघणार होता. असं आहे ते. म्हणून लाख गायी दान दिल्या, रेशमी वस्त्र भरपूर दिले, सुती वस्त्र, लवकरी वस्त्र, हाती घोडे पायदळ सैनिक भेट दिलं आणि मुलींच्या बरोबर दास्या दिल्या, कन्या अर्पित केल्या. करोडो सुवर्णमुद्रा, रजतमुद्रा, मोती, माणिक मिथिला जनकानं मोठ्या हर्षानं कन्यांचं धन कन्यांना दिलं. वस्तूमध्ये काही वस्तू दिल्या. दशरथ राजानं सांगितलं की जनक राजा पुरे पुरे पुरे, कारण समाधानी होते. समाधानी होते. मिथिला नगरीश अर्ध्या सीमेपर्यंत पोहोचवायला आले तेव्हा दशरथ राजानं सांगितलं की आपण थकलेले आहात, आराम करा, परत पाठवा. अयोध्या नरेश दशरथ राजा संपूर्ण ऋषींसह सैन्यासह राजधानीकडे प्रस्थापित झाले.
ऋषींचा समूह रामचंद्र बरोबर आणि पुरुष महाराज दशरथ एक भयंकर वादळ पाहिलं आणि वशिष्ठांना विचारलं, महाराज हे वरात घरी जाताना अपशकुन काय? पहा, दशरथ राजा घाबरले. अहो, मृग हा उजव्या बाजूने चाललाय, भूमी कशी विचलित होते. वशिष्ठ म्हणाले, राजा हे भयंकर पक्षी आपल्याकडे येत आहे, हे डावे उजवे जात आहे, काहीतरी अपशकुन आहे. परशुराम, माझं धनुष्य तोडलं, बस आल्यात. राजा दशरथानं वशिष्ठाचं वचन ऐकल्यावर मधुर बाणीनं विचारलं, महाराज या शकुनाचं अपशकुनाचं फळ काय? ते म्हणाले, राजा काही काळ आपल्याला स्तब्ध उभं राहावं लागणार आहे, विपरीत घडेल. वशिष्ठांना माहिती आहे, जामदग्नींना माहिती आहे, वामदेवांना माहिती आहे काय होणार आहे, पण बोलत नव्हते. काही लोक म्हणताना हे केलं तर काय होईल सांगा. आता कसं काय सांगा? अपशकुन हे तोंडातून बोलायचं नसतं. अमुक होईल असं नाही बोलायचं, कारण त्याचे दोष वाणीला लागतात. आणि रोज म्हणतात अनंत वाचाळ बरळ ती बरळ, आणि बोलता येतं, बोलायचंच नाही. अमंगल वाणी सहजासहजी मुखातून काढायची नाही, काढायचं ते मंगल. आणि जर मंगल घडत नसेल तर रामाचं नाव घ्यायचं आणि गुपचूप बसायचं, कारण त्याच्यासारखं मंगल काही जगात. आत्ताच आमच्या दोघांचं बोलणं झालं ना की आपण आपलं वय झाल्यानंतर काही गोष्टी अपेक्षा आणि आकांक्षा त्याला काय घालायची? मर्यादा. जर आकांक्षा आणि अपेक्षेला मर्यादा घातल्या नाही तर पश्चात्तापाशिवाय दुसरं हातात काही येत नाही. कारण आपल्या मनाची स्थिती ते सहन करायला तयार नाही होत आणि मग मन उदास होत. नको आता देव उचलेल तर बरं, माहिती आहे की वेळ आल्याशिवाय जाता येत, तर तरी म्हणतो देव उचलेल तर बरं होईल. या बोलण्याला काही अर्थ आहे का? दशरथ राजा आकाशातून पक्षी ओकायला लागलेले आहे. राजा चिंतेत पडला. तेवढ्या वेळामध्ये जोरात वारा सुटला, पृथ्वी कंपायमान पावली, वृक्ष गडबडून पडले, दाही दिशांना भान राहिलं नाही. सगळी सेना, 4 नवरदेव 4 नवरी, दशरथ राजा, वशिष्ठ, वामदेव सोडून सगळे बेशुद्ध, कौशल्या सुमित्रा सुद्धा. भयानक वाद. अरे जा उघडे, भयानक वाद, सगळे बेशुद्ध झाले. त्यावेळेला जनक राजाला चेतना राहिली आणि धुळीनं सगळं आच्छादित झालं. त्या समयी राजा दशरथानं आपल्या क्षत्रियांना कोणीतरी मानवर्धन करत आहे हे कळालं. तेव्हा वशिष्ठ म्हणाले, काळजी करू नको, परशुराम येत आहे. आणि हा त्यांचा पराक्रम आहे, तुम्हाला मरू बिरू देणार नाही. पण दशरथ राजाला माहिती होतं की परशुरामाचं क्षत्रियांचं अरे तो काळ गेला, विध्वंसाचा सुद्धा काळ असतो. तो काळ गेला की ते शांत होतं. म्हणून आपण सुद्धा केव्हा केव्हा काही गोष्टीचं गोंधळ माजला की शांत राहावं. काही काळापुरतं असतं हे सगळं. चांगला काळ सुद्धा काही काळ असतो, म्हणून त्या काळामध्ये सुद्धा माणसाने माजू नये. आता मला काही कोणाची गरज नाही राहिली. तो लट्टा बोलला होता ना,
कळालं ना? असे तुम्ही असं आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून अग्नी प्रज्वलित होतो त्याप्रमाणे परशुराम येऊन उभे राहिले. वशिष्ठ खाली उतरले आणि परशुरामांना वंदन. वशिष्ठांना पाहिल्याबरोबर परशुरामाचा अर्धा ताप कमी झाला. कारण वशिष्ठ कोण आहे? ब्रह्म ऋषी. म्हणून माऊली असं आपले याच्यामध्ये म्हणते, तुम्ही सनकाधिक संत म्हणून सकाळीच यांचं स्मरण करायचं असतं, सनकाधिकांचं. तुकारामाच्या अभंग हरिपाठामध्ये म्हणून मी सांगितलं, ज्याला जास्त पुण्य पाहिजे असेल त्याने तुकारामाचा हरिपाठ म्हणायचा, आणि ज्याला ज्ञान पाहिजे असेल त्याने ज्ञानेश्वरांचा हरिपाठ म्हणायचा, आणि ज्याला देवाचं गुणांवर्णन ऐकायचं असेल त्याने नामदेवाचं म्हणायचं. 5 हरिपाठ आहे ते. आणि आघड मगड आणि उघड हे जर तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल तर एकनाथ महाराजांचा हरिपाठ. आघड उघड आणि मगड या 5 तत्वामध्ये काय काय जडलेलं आहे. आता बघा, त्यांनी एकच शब्द सांगितला, हरीची या दासा हरी दाही दिशा. म्हणजे माणसाला निरामय करून टाकला आहे. हरीचा दास चारी बाजूला आहे. कोणती दिशा अपवित्र आहे ते आपण ठरवतो, ती कार्यरत आहे. अहो, उत्तरेचा पाऊस येतोच आणि दक्षिणेचाही, पूर्वेचाही, पश्चिमेचाही. 3 बाजूला समुद्र आहे, त्यामुळे पाऊस येणार. वारा चारही दिशेने येतो. पंचांगात दिलं असतं आज कोणत्या दिशेने वारा चालेल, कारण तो वायू आहे, तो सगळीकडे संचारतो. आपल्याही अंगात वारं आलं की आपणही जोरात काम करतो. ज्याच्या अंगात वारं येत नाही त्याचं काम ढिल्लं असतं. वारा त्यावेळेस भयानक अग्नी प्रज्वलित होतो. त्याप्रमाणे परशुराम क्रोधायमान झालेले होते. वशिष्ठांना पाहिल्याबरोबर अर्ध तेज केलं. दशरथ राजानं सुद्धा परशुरामांना नमस्कार केला. आणि तेवढ्या वेळात परशुराम म्हणाले, कोण हा राम आहे? भगवान म्हणाले, श्रीराम. आता राम शब्द आहे, पण लग्न झाल्यामुळे श्रीराम. सीताराम आपण श्रीराम म्हणतो, हे उत्तर प्रदेशचे लोक सीताराम म्हणतात. आपण श्रीमध्ये श्रीवाचक आहे म्हणून संसारी माणसाला श्री शब्द लावला जातो. आता हे शब्द लिहिण्याचे काम परमपूज्य जर लिहिलं ना तर काही लिहायचं नाही. परमपूज्य याचा अर्थ की तुम्ही परमपदावर गेले. हल्ली सद्गुरू परमपूज्य श्री नारायण महाराज, आता श्री गजाला आणला. एवढे भूषण एवढे लावतात. मृदुंगाचार्य, गायनाचार्य म्हटलं की त्याच्यामध्ये सगळं आलं. पण या कलियुगामध्ये शब्दाचा भडीमार इतका झाला आहे किती विचारता सोय नाही. मोठे मोठे घोषवाक्य कोणते कोणी कुठेही उच्चारतात. ते LIC म्हणते योगक्षेमम वहामी, असं आहे. म्हणून ते म्हणाले, सगळे परशुरामाला दशरथनंदन श्रीरामानं वंदन केलं. आणि परशुराम म्हणाले, तू शिवधनुष्य तोडून आलाय, तुझा समाचार माझ्या कानात पडलेला आहे. तू धनुष्य तोडून अद्भुत चरित्र केलेलं आहे. पण
माझ्याजवळ जे धनुष्य आहे ते तोडून दाखव. आता जे धनुष्य शंकराचं होतं, या परशुरामांना दोन्ही देवांनी धनुष्य दिलेलं होतं. शिवधनुष्यही मिळालं होतं, विष्णू धनुष्य मिळालं. शिवधनुष्य अपवित्र झालं संहार करून, म्हणून ते तिथे ठेवून दिलं होतं, आणि विष्णू धनुष्य घेऊन हे कायम ठेवत होते. परशुराम हा अवतार आहे, पण कोणता अवतार आहे? आवेश अवतार आहे. कशाकरता आवेश आणला? भूभार उतरवण्याकरिता. आता कृष्ण अवतारामध्ये भूभार उतरवला, पण शस्त्र हातात धरणार लीलाबा. कृष्ण अवतारात शस्त्र नाही धरलं, सुदर्शन चक्र होतं तरी वापर नाही केला. राम अवतारात शस्त्राचा प्रयोग केला आहे. क्षत्रिय कुळ, यादवी कुळ, कारण यादव मारलेच होते, म्हणून त्या कुळात गेले आणि युक्ती प्रवृत्तीने संपवले. आधी यादव संपवले आणि नंतर कौरव संपवले. मथुरेमध्ये यादव संपवले, आणि त्यावेळेस माझ्या या विष्णू धनुष्यावर प्रत्यंजा लावून बाण चढून दाखव. भगवान रामराय म्हणाले, प्रभू आपल्या इतका पराक्रम मला कसं करता येईल? ते शिवधनुष्य निकामी झालेलं होतं, म्हणून मला तोडता आलं. हो, आपलं शौर्य दाखवलं मी. आपल्यापेक्षा वीर माणसाच्या समोर आपलं वीरत्व दाखवणे, मग एखाद्या वेळा काम करता करता कर्तृत्व दाखवावं. काय दाखवलं पाहिजे? कर्तृत्व. जगात लोक कर्तृत्व दाखवत नाही, फक्त शब्दप्रयोग जास्त करतात. जशी एखादी बाई हुशार असते, एखाद्या बाईकडे जाते आणि तिला मदतीला, सरक तू बाजूला, मी कर जात, तर ती बाईला सरकवल्याबरोबर सगळे कामं इतकी बराबर करते. कारण तिला कर्तृत्व माहिती आहे, हिला कर्तृत्व माहिती नाही, म्हणून हिचं काम हळू 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 हळू. माणसामध्ये कर्तृत्व दाखवता आलं पाहिजे, आणि कर्तृत्व दाखवताना बोलायचं नाही, करून दाखवायचं आणि आलिप्त व्हायचं. करून दाखवायचं आणि आलिप्त व्हायचं. आपण काय करतो? कर्तृत्व दाखवतो आणि बोलत जातो, वाढवत जातो. माझ्या आईनं असंच शिकती बाई म्हणजे माझ्या आईनं असंच शिकवलं, करून मोकळं व्हावं, बस एवढं जाणून चाललं. आणि जिच्याजवळ कर्तृत्व काय करू काय करू काय करू मध्येच करू करू करते. म्हणून परशुरामाचं वचन ऐकल्यावर दशरथाच्या मुखावर विषाद आला की अरे काय झालं. तेव्हा दशरथ राजा म्हणाले, महाराज, स्वाध्याय व्रत भृगुवंशातल्या कुलात आपण उत्पन्न झालेले आहात. आपण तपस्वी आणि ब्रह्मज्ञानी आहात. क्षत्रियांवर रोष करू नका. आम्ही काही चुकीचं केलं नाही. जनक राजानं सांगितलं म्हणून शस्त्र फोडलं. त्यांनी लावलं होतं ते, पण माझ्या मुलांनी काही तसं केलेलं नाही. कारण सत्यवचनी आहे. आणि आता सगळ्या मुलांचा संसार पाहून आतुर झाले की आता सुखाने कसा राहील, आणि हे दुःख ओलांडलं. वरात घरी नेतात, म्हणून वरात घरी पोहोचेपर्यंत सगळ्यांच्या जीवात आता तर मोठं कुठं कोण कोणाला ट्रँकर भेटतो, कोणाला काय भेटेल याचा भरोसा नाही. म्हणून त्यावेळेस
महाराज आपण धर्मात्मा आहे. आता पहा कसं बोलताय दशरथ राज, आपण धर्मात्मा आहे. एवढी सगळी पृथ्वी जिंकून तुम्ही काश्यपांना दान देऊन टाकले. धर्मात्मा आहे तुम्ही. धर्मात्मा मनुष्य क्रोधत नाही. वशिष्ठाचं वचन, आपल्या दशरथाचं वचन चाललं आहे, हे महामुनी शस्त्रत्यागाची आपली प्रतिज्ञा आहे आणि तुम्ही रामावर कृपा करा आणि जीवनाचं रहस्य समजावून सांगा. राजा दशरथानं अशा प्रकारची स्तुती केल्यावर परशुरामानं त्यांच्या वचनाची थोडी अवहेलना केली, कारण अजून क्रोध गेलेला नव्हता, डोक्यामध्ये क्रोध भरला होता. हे रघुनंदना, हे 2 धनुष्य घे, हे दोन्ही दिव्य आहे. संसाराची दृष्टी तुला आता मिळाली आहे. विश्वकर्म्यानं दिलेले हे 2 धनुष्य आहे. एक शिवधनुष्य आणि एक विष्णुधनुष्य. हे 2 तत्व आहे, शिवतत्व आणि विष्णुतत्व. शिवतत्व हे क्रोधात्मक आहे आणि विष्णुतत्व हे प्रेमात्मक आहे. तत्व आहे ते. म्हणून भगवान शिवाला रुद्र म्हणतात. रुद्र म्हणजे अग्नी. आणि म्हणून त्या डोक्यावर सारखी जलधारा ठेवावी लागते. सतत ते शांत राहिलं पाहिजे. ते विकोपाला आपण म्हणतो तुझं मस्तक गरम झालं आहे, जरा पाणी बिणी मार डोक्यावर. पहा तुम्ही अति टेम्परेचर झाले की कपाळपाटीवर काय ठेवावं लागतं? अजूनही ठेवतात. डॉक्टर म्हणतात पट्टे ठेवा लवकर. ताबडतोब कमी होतं ते. म्हणून ज्ञानी लोक त्रिकाळ स्नान करतात, संसारी लोक 2 वेळा करतात, आळशी लोक करतच नाही. कंटाळाला म्हणे आंघोळीचा आज. दुर्धर धनुष्य तोडलं गेलं आहे. आता हे देवतांचं विष्णू धनुष्य आहे. श्रीरामा, शत्रुनगरीवर तुला विजय मिळवायचा आहे तर हे विष्णू धनुष्य तुला लागेल. पुन्हा मग रावणावर. हे काकुस्थनंदना, शिवजीचं धनुष्य समानाच्यापेक्षा हे विष्णू धनुष्य महाबलवान आहे. याची परीक्षा ब्रह्मदेवानं केली आहे. म्हणजे का तर एकदा विष्णू मोठे का शंकर मोठे याच्यामध्ये जो वादविवाद सुरू झाला तर दोघंही देव शंकर आणि विष्णू भांडण करतच राहिले, कारण 2 तत्वाचा संघर्ष होतो. ज्या वेळेला ब्रह्मदेवानं मग निर्णय करण्याकरता केलं तर ब्रह्मदेवाला श्राप झाला की तुमची पूजा कोणीच करणार नाही. गाईलाही श्राप झाला, तू सगळ्या अंगाने पवित्र असशील, मुखाने अपवित्र होशील. म्हणून गाय विष्ठा खाऊन टाकते. खोटी साक्ष दिली गेली. भगवान शंकराचं रुद्राचं स्वरूप पाहताना शिवपुराणाची कथा अशी आणि विष्णू पुराणाची कथा अशी आहे. म्हणून संत काय म्हणतात, विष्णू थोर शिव लहान, असं जो म्हणेल त्याला कुंभी बागी घालायचं. म्हणून संतांचे वचन ऐकायचे. हे पुराण शास्त्र आपल्याला लावता येत नाही. नरहरी सोनार पंढरपुरामध्ये राहून पांडुरंगाचं दर्शन घेईना. पांडुरंगाला वाटलं इतका चांगला आहे, शंकराची भक्ती करतो ना आपल्याकडे येत नाही, म्हणून पांडुरंगाने विठ्ठल पाटलाचं रूप घेतलं आणि म्हणे मला पांडुरंगाला करदोडा करायचा आहे, तुम्हीच पाहिजे. म्हणे बा मी पट्टी बांधून चालेल, मी तुमच्या देवाचं तोंड नको पाहू ना म्हणे भाऊ. तो करदोडा केला तर प्रत्येक वेळेस 3 वेळेस सूदभर कमी झालं. अहो म्हणे उघड्या डोळ्यानं माप घ्या ना. तर माप घेताना असा हात लावला तर पांडुरंगाच्या डोक्यावर महादेवाची पिंड. अरे म्हणे शंकर आहे म्हणे, मग उघडना डोळे. म्हणून पांडुरंगाला बेल व्हायला जातो. असा देव नाही, दोन्ही देव एकत्र आहे या पांडुरंगामध्ये. महादेवाला
वरती महादेव आहे आणि तरी हे अज्ञानी लोक म्हणतात ना अरे ऐकणार सुधरतच नाही. आत्ता मी कोणाला तरी सांगितलं नाही ना होणार असं करून नाही होत. भेद मागवतात, तोंडाने म्हणता भेद असं आहे. म्हणून काही होऊन गेले पण व्यवस्थित नाही झालं, हे समजायला पाहिजे. हे ठराविकच लोकांना समजतं, ज्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे त्यांना बाकी त्यांना नाही समजत. म्हणून भेदाभेद संतांकडून समजून घ्यायचा. संत उत्तम प्रकारे समजवतात. म्हणून संताविन नाही प्राप्ती ऐसे वेद देती ग्वाही. काय सांगितलं माऊलीने? मंथोनी नवनीता तैसे घेई अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. हरी एक आत्मा जीव शिव वाया तो दुर्गम, तरी तो उपाध्या चालल्या न जीवो. आतापर्यंत हे लोक महादेवाच्या मंदिरात नामसप्ताह करायचे नाही. आत्ता सुरू झालं. आता सुरू झाले, भागवत सुरू झाले महादेवाच्या मंदिरात. महादेवाच्या मंदिरवाल्यांनी पैसे वाढवून दिले. आमच्याकडे कीर्तनालय आलं तर 11,000 रुपये चालले गेले. तत्व सोडून दिलं. इतकं कठीण झालं आहे, गाडीतून उतरता आणि पाकिट घेतलं की गाडीत बसून निर्णय निघून जातं. मी सगळ्या लोकांना सांगितलं, तुम्ही गावात फिरा, गावातले मंदिरं पहा, तिथे काय उणीव आहे गावातल्या लोकांना समजून सांगा. पण एकही कीर्तनकार मंदिर फिरायला तयार नाही. तो धाब्यावर झोपतो, कुठे झोपतो ते सांगितलं त्यांना. कीर्तनात बसत नाही. आता तर मोबाईल पाहतो, त्या टी व्हीवर ते एखाद्या वेळेस ते पाहावं कोणी बोलत असलं तर बरेच लोक चालू भागवतामध्ये मोबाईल पाहत राहतात. काय उपयोग आहे? तर ही बुद्धी झाली पाहिजे. ते म्हणतात, परशुराम सांगताय की दुर्धर धनुष्य हे आणि विष्णूचं धनुष्य हे दोन्ही स्तंभित करून टाकले भगवंताने. भगवान विष्णूचा पराक्रम, शिवाचा पराक्रम सम आहे, पण कोणाला? रामा, शत्रुनगरीवर विजय मिळवण्याकरता हे वैष्णव धनुष्य तुला उपयोगाला येईल. मला प्रत्यंजा लावून दाखव. म्हणून भगवंताने रामाने परशुरामांना नमस्कार आणि धनुष्य घेताना एक क्रिया केली. काय केलं? त्यांच्या हातातून धनुष्य घेताना आपले दोन्ही हात असे गेले. काय क्रिया केली? प्रसाद म्हणून धनुष्य घेतलं. आता प्रसाद द्यायचा म्हणजे देणाऱ्याच्या मनातला रोष गेला. ही क्रिया आहे. म्हणून प्रसादाला महत्त्व काय असतं की घेणाऱ्याचाही रोज गेला पाहिजे आणि देणाऱ्याचाही. एखाद्याने घेतला की नाही, हो त्याने माझ्या हातचा प्रसाद घेतला, आनंद वाटतो. त्याने मला दिला प्रसाद, आनंद वाटतो. म्हणून रामाने असं केलं. उचललं धनुष्य, अजून क्रोध कमी झालेला नाही आहे, ठेवलं रामाच्या हातात. रामाने एका हातानं उचलून दाखवलं. अरे बाप, एका हातात. अरे आपल्यापेक्षा मला काढलं बाण, लावली प्रत्येक. प्रसन्न झाले परशुराम. बराबर सगळे नमस्काराला आले. लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न.
क्षत्रियांबद्दलचं जे वैर होतं ते निघून गेलं. तेव्हा परशुराम म्हणाले, रामा, दशरथा, वशिष्ठा, मी जेव्हा इकडे फिरायला येतो ना तेव्हा काश्यप ऋषी मला म्हणतात, दिलेल्या भूमीवर चालू नको. पण मी येतोच, पण रात्री या भूमीवर राहत नाही. परशुराम येतात दिवसा, पण रात्री इथून चालले जातात. तुम्हाला उज्जैनचं आणि काशीचं काही माहिती असेल तर नाही सांगतो. उज्जैनला राज्यपाल, पंतप्रधान हे उज्जैनला मुक्कामी राहू शकत नाही, त्यांना भोपालला जावं लागतं, असा दंडक आहे. काशीमध्ये सुद्धा यांना त्या रामनगरला जावं लागतं, पण काशीत मुक्कामी राहत आहे. त्र्यंबकेश्वरला सुद्धा तसंच आहे. डाक बंगला जो आहे तो यांचा उतरायचा नाशिकच्या हद्दीत आहे, त्र्यंबकच्या हद्दीत नाही. कारण हे राजे आहे, अजून ते पाळलं जातं. दिवसा फिरायचं पण रात्री तिथे न जावं. परशुरामांनी ती मला काश्यपांनी दिवसा भूमीवर सांगितलं आहे, पण रात्री मला महेंद्र पर्वतावर जावं लागतं. म्हणून हे जे 7 चिरंजीव आहे, अश्वत्थामो वज्रव्यासो हनुमानश्च विभीषणा कृपा परशुरामश्च सप्तैते चिरजीविना. म्हणून तुम्हाला ते माकडाच्या रूपामध्ये रामायण वाचण्याचं चित्र दिसलं बघा. आत्ता जे 25 वर्षाच्या काळात आलं ते चित्र. एका महात्म्याला तिथे दर्शन झालं, हनुमंतसुद्धा तिकडे जातात. मग समर्थांनी काय केलं की मग जगाचं रक्षण कोण करेल, म्हणून समर्थांनी गावोगावी मारुती स्थापन केली आणि तुलसीदासांनी तिकडे मारुती स्थापन केली. नाही तर मड्या होत्या, बघत घुमायचे, डांगे वाजवायचे. हे मंदिरं आत्ता सुरू झालं आहे, पण आता त्या मंदिरांचा अतिरेक करून टाकला. मग येतं मागच्या 2 वर्षापूर्वी तर कुठे बी मंदिर महादेव, कुठे बी मंदिर महादेव, कुठे बी मंदिर महादेव. आता कोणी जाऊन नाही राहिलं ते. असं नाही करायचं. तुम्हाला उपासना सांगायची होती ते घरी करायला लावायची होती लोकांना. असं नाही करायचं. सर्व भेंडी पर्व काळ होतो, पण कोण सांगेल? जो तो आपलं मत, जो तो आपलं मत. म्हणजे ओस पडले ते महादेवाचे मंदिर, कोणी पिंपळाखाली, कोणी याच्या खाली, त्याच्या खाली, त्याच्या खाली करून टाकलं. त्याचं व्यवस्था आणि व्यवस्थापन झालं पाहिजे कामापुरतं. म्हणून शंकराची मातीची पिंड करून, वाळूची पिंड करून, पूजा करून विसर्जन करायला सांगितले आहे ना. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात, रामानं प्रत्यंजा लावली आणि तेच धनुष्य रामाला रावणाच्या संहाराला कारणीभूत झालं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, साप वेले वाटे जाता गंगा स्नाना.